15 किलोमीटर अंतरावर संगम विलेज एक चांगलं तीर्थक्षेत्र असलेलं विलेज आहे। पर्यटनाच्या दृष्टीतून मुरबाडमध्ये चांगलं असं हे विलेज आहे आणि या विलेजमध्ये हा एक आपण 100 गुंठ्याचा रेडी फार्म हाऊस मित्रांनो या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो चला बघूया हा पूर्ण फार्म हाऊस। तर मित्रांनो याचा पहिले स्टार्टिंगचा फ्रंटेज एरिया मी तुम्हाला दाखवून देतो। जी आपली गाडी उभी आहे तिथनं या फार्मचं फ्रंटेज चालू होतं। तर आपण सरळ पुढे गेलो, हा एक गेट या ठिकाणी बनवण्यात आलेले 2 रस्ते याला आहेत। तर ह्या गेटपर्यंत तर आपल्या गाडीपर्यंत असा हा पुढचा मित्रांनो या जागेला फ्रंटेज आहे। संपूर्ण टेबल प्लॉट आहे, लाल मातीची जमीन आहे मित्रांनो। हा एंट्रन्सचा फेसिंग एरिया आहे, हा जो आपण पाहतोय पुढचा। त्यानंतर संपूर्ण जागेला वॉल कंपाऊंड यांनी केलेलं आहे। समोरचं जे प्लांटेशन आपण पाहिलं तर वॉलच्या साईडला सगळे नारळाची झाडं आपल्याला लावलेली या ठिकाणी दिसत आहेत। तर या ठिकाणी जे घर बनवण्यात आलेलं आहे ते आपण बघूया मित्रांनो। चला तर मित्रांनो हा या फार्म मध्ये बनवण्यात आलेला घर आहे। तर हा आहे आपला हॉल, हा प्रशस्त असा हॉल आहे मित्रांनो। आपण बघू शकतो किती सुंदर पद्धतीने हा घर या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। हा हॉल आहे। त्यानंतर मित्रांनो हा बेडरूम आहे। हा बेडरूम मोठा असा बेडरूम, एक 15 बाय 10 फूट एवढा मोठा हा बेडरूम आहे। त्याला टॉयलेट बाथरूम कम्बेट दिलेलं आहे, तेही वेगळं आहे, ते देखील आपण बघू शकतो। हे बघा एक चांगल्या पद्धतीमध्ये हा बाथरूम देखील इथे आपण पाहायला मिळतो। त्यानंतर आपण दुसरा बेडरूम बघतोय, 2 बेडरूम या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत। तर सुंदर असं डेव्हलप आणि सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी यांनी बनवण्यात आलेले आहेत। त्यानंतर आपण याचा किचन बघूया। हा किचन आहे मित्रांनो आणि याला टॉयलेट आणि बाथरूम हा सफिशियंट एरिया एक बाजूला दिलेला आहे। हा वॉश बेसिंग आहे। तर मित्रांनो एक चांगल्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करून हा घर यांनी इथे बनवण्यात आलेला आहे आणि वेल फर्निशड चांगल्या पद्धतीचं सगळं ब्रँडेड जे सामान आहे ते वापरून त्यांनी हे बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो। हा घराला पूर्ण चांगल्या पद्धतीने खर्च केलेला आहे आणि वेल मेंटेनन्स करून व्यवस्थित त्या सुस्थितीमध्ये हे घर आहे। हा समोरचा पूर्ण ओपन पॅसेज हा व्हरांडा आहे आणि मित्रांनो जर घराच्या अपोजिटचा एरिया जर आपण बघितला तर या साईडला हे बघा, ही सर्व जी एरिया आहे या ठिकाणी एक लिंबाचं झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे। हे बघा सुंदर पद्धतीने ही बाग इथे तयार करण्यात आलेली आहे आणि ओपनचा जो एरिया आहे तो पूर्ण फेस एरिया आहे, म्हणजे खाली आहे आणि पूर्ण सपाट आहे। 3 फेज कनेक्शन या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे आणि हा आहे आपला ज्या ठिकाणी बोरवेल केलेले आहे तो बोरवेलचा शेड आहे मित्रांनो। 24 आवर्स बाय 7 या ठिकाणी हा पाणी आपल्याला या ठिकाणी मिळतो। खूप पाणी मित्रांनो या बोरवेलला आहे, त्यामुळे पाण्याचं देखील कुठल्याही प्रकारचं टेन्शन हे नाही आहे। त्याच्यामुळं एक सुंदर अशी प्रॉपर्टी आज आपण या ठिकाणी बघतोय आणि पाण्याचं प्लांटेशन जे केलेलं आहे ते प्लांटेशन देखील सुंदररित्या केलेलं आहे। एक मोठी अशी हा शेड उभारून वरती 5000 लिटरची पाण्याचं टाकी बसवण्यात आलेलं आहे आणि तिथून पुढे सर्व जणांना ते पाणी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे। त्यामुळे लाईट जरी नसेल तरीही आपण पाणी कधीही झाडांना देऊ शकतो मित्रांनो। तर असा हा संपूर्ण 100 गुंठ्याचा रेडी फार्म आहे। अद्याप जे केअरटेकरसाठी रूम बनवण्यात आलेली आहे
ती देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। ही संपूर्ण जमीन एक सुंदर पद्धतीने यांनी हा फार्म डेव्हलप केलेला आहे। बाजूला जे विलेज आहे त्या विलेजमधून इकडे पुढे यावं लागतं आणि बाजूची जो परिसर आहे तो देखील एकदम शांततामय परिसर आहे। ॲम्युनिटीजचा जर विचार केला तर लाईट, पाणी, बोरवेल, झाडं आणि घर अशा सर्व इकडे हा जो एरिया आहे हा गार्डनसाठीचा एरिया आहे। इकडे हे गार्डन यांनी करायचं ठरवलं होतं, पण हा त्यांनी गार्डनसाठीचा एरिया राखून ठेवला। इकडे तुम्ही गार्डन देखील करू शकता, स्विमिंग पूल बनवून गार्डन आणि काही रूम्स जर केल्या तर आपल्याला हा रिसॉर्टसाठीचा एक चांगला ऑप्शन या ठिकाणी आपण बनवू शकतो। कोणाच्या डोक्यामध्ये रिसॉर्टचा विषय असेल ते देखील करू शकतो। त्यानंतर हा केअरटेकर रूम आपण या ठिकाणी बघतोय। एक सुंदर पद्धतीने त्यांनी ते बनवलेलं आहे। हा त्यांचा वरांडा आहे। हा हॉल आहे। या साईडला एक हॉल, असे 2 हॉल आणि या साईडला किचन, एक छोटं किचन आणि टॉयलेट बाथरूम, एक वेगवेगळं टॉयलेट बाथरूम असं या ठिकाणी ज्यांनी बनवलं आहे। तर हा केअरटेकर रूम एक चांगल्या पद्धतीत मित्रांनो बनवलेला आहे। एक चांगलं असं नियोजन करून हा वरांडा आणि हा पूर्ण केअरटेकर रूमचं जे समोरचा स्पेसचा एरिया आहे मित्रांनो, आणि त्यानंतरचा हा पूर्ण 360 मध्ये आम्ही तुम्हाला याचा सराउंडिंगमध्ये शेप दाखवतो। पूर्ण हा चौरस प्रकारचा फार्म आहे। पूर्ण फार्मला वॉल कंपाऊंड आहे। एक 700, 750, 800 स्क्वेअर फीटचं घर बिल्टअप एरिया आणि हा एक 2 हॉल्स आणि टॉयलेट बाथरूम सेपरेट असं हा केअरटेकर रूम, बोरिंग शेड आणि संपूर्ण प्लांटेशन केलेलं आहे। बोरवेल देखील आहे, 24/7 पाणी आहे। असा सगळा हा रेडी फार्म 100 गुंठ्याचा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो मिळत आहे। तर मित्रांनो याची पूर्ण माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत। याची किंमत जाणून घेण्यासाठी आपण आमच्या संपर्क क्रमांकावर कॉल करा। त्यानंतर संपूर्ण टायटल क्लिअर ही प्रॉपर्टी आहे आणि ही लोकेटेड आहे मुरबाडमध्ये। मुरबाड जे सिटी आहे त्या मुरबाड सिटीपासून याचं अंतर 15 किलोमीटर आहे। ही कल्याणवरून ही जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला लगभग 50 किलोमीटर अंतरावर मिळेल आणि ठाण्यापासून एक 75 किलोमीटर अंतरावर मिळेल। मुंबईपासून ही 90-95 किंवा 100 किलोमीटर अंतरावर पडेल। तर चांगल्या ॲम्युनिटीज कल्याणनगर हायवेपासून ही प्रॉपर्टी मित्रांनो 4 किलोमीटरवर पडेल आणि जो शहापूर ते हा सळगाव हायवे आहे, या हायवेपासून ही प्रॉपर्टी 2 किलोमीटर अंतरावर पडेल। तर चांगली अशी ॲम्युनिटीज, रोड कनेक्टिव्हिटी आणि एक वेल डेव्हलप्ड फार्म हा या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला पहिले सबस्क्राईब करा आणि आम्ही दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून साईट व्हिजिट करा। धन्यवाद मित्रांनो।